राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या प्रभाग क्रमांक 22 मधून संघाचा एक स्वयंसेवक असलेल्या तरुणानं भाजपला आव्हान दिलेलं आहे. निनाद दीक्षित असे त्याचं नाव आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर तो महापालिकेच्या आखाड्यामध्ये उतरलेला आहे. अवघ्या 25 वर्षाच्या या उमेदवारानं भाजपच्या नगरसेवकांवर निष्क्रियतेचे आरोप केलेले आहेत. निवडणूक रिंगणामध्ये तो आता उतरलेला आहे. नागरिक समितीच्या माध्यमातून फॉरवर्ड ब्लॉक पक्षातर्फे तो मैदानामध्ये उतरलेल्या स्वयंसेवक उमेदवारामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षासमोर आव्हान उभं केलंय. निनाद दीक्षित यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर अनेक पक्षांमध्ये बंडखोरीचे सूर दिसून आले. भाजपामध्येही बंडखोरी झाली. पण भाजप ज्याच्यापासून प्रेरणा घेते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने स्वयंसेवकाने किंबहुना स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. मात्र एका वेगळ्या पक्षाकडून एक समिती स्थापन करून तो उभा झालेला आहे. निनाद दीक्षित आहे, तरुण आहे. खरं तर निनाद स्वयंसेवक, पण भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध तू मैदानात उतरलाय निवडणुकीच्या. काय तुझं ध्येय आहे आणि का बरं? बघा, मला तुम्ही पहिलेच ओळख करून देताना जे म्हटलं की बंडखोर, तर मी बंडखोर नाहीये. कारण मी साधारण 3 महिन्यापूर्वी आम्ही ही सगळी आमची रणनीती आखली आणि हे नियोजन करतोय. मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य पण नाहीये, पदाधिकारी पण नाही आणि भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितलं पण नाही. पण ज्यावेळी असा विषय आला त्यावेळी मी हेही म्हटलं की मला तिकीट नको सुद्धा आहे. तर माझा भारतीय जनता पक्षासोबत तसा संबंध स्पष्टपणे कोणताच नाही. पण कारण माझे वडील गडकरींचे पीआरओ राहिले आहेत, कारण मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि हे असं एक साधारण एक परसेप्शन आहे की संघाचा स्वयंसेवक तर तो भारतीय जनता पक्षाकडनं लढेल. तर तसं ते परसेप्शन असल्यामुळे तुम्ही त्या अँगलनी बघताय. पण आम्ही आमच्या प्रभागापुरती एक लढाई सुरू केली आणि प्रभागामध्ये एक नागरिकांची समिती स्थापन केली की साधारणतः सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला ज्या प्रकारे दुर्लक्षित केलं या प्रभागाला, त्याची एक प्रतिक्रिया म्हणून ही समिती उभी राहावी. एक आम्ही मॅनिफेस्टो तयार केला, काही 9 आम्ही निश्चय तयार केले आणि या विषयांना घेऊन आम्ही नागरिकांमध्ये गेलो. 500हून अधिक आमचे प्राथमिक सदस्य केले, 26हून अधिक आमचे परिसर प्रमुख केले, सहपरिसर प्रमुख केले. एक संघटनात्मक बांधणी 3 महिन्यात याची जेवढी आम्हाला शक्य झाली ती केली आणि त्या माध्यमातून आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जातोय. की भारतीय जनता पक्षाने मला निवडणुकीत उभं नाही केलं म्हणून मी हे सगळं पाऊल उचललंय अशातला काही भाग नाही. पण एक संदेश वेगळा जातो, कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आपल्या प्रभागामध्ये आहे आणि तिथूनच अगदी भाजप म्हणजे ज्याचं प्रेरणा भाजपचं प्रेरणाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचा स्वयंसेवक अशी भूमिका घेतो. बघा, दुसरं एक आहे की पॉलिटिकली पण तुम्ही जर पाहिलं, इलेक्टोरली पण पाहिलं तर या प्रभागामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे कॅन्डिडेट निवडून येणं हे जवळजवळ अशक्य आहे. भारतीय जनता पक्षाला 2017 साली ज्यावेळी लहर होती त्यावेळी 37% वोट होते. म्हणजे जर मी माझ्या गटातलं बोलायचं झालं तर 100 लोक मतदान करायला गेले, 37नी फक्त कमळ दाबलं होतं. तर इथे काही भाजपचा केडर वोट खूप मोठ्या प्रमाणात आहे, अशातला काही भाग नाहीये. इथे 51% लोक असे होते या गटामध्ये की ज्यांनी ना भाजपला मत दिलंय ना काँग्रेसला दिलंय. एक स्विंगिंग वोटर मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही ते हेरलं आणि आम्हाला लक्षात आलं की या मतदारांना एक चांगला पर्याय पाहिजे, तर त्यांच्यासाठी एक व्यवस्था उभी केली. साधारण आमची अपेक्षा आहे की त्या 51% आम्हाला 35% मतं मिळतील. काही भारतीय जनता पक्षांच्या दुर्लक्षित व्यवहारामुळे या प्रभागातल्या त्यांच्यातले आम्हाला 3-4-5% काही मिळू शकतात आणि काँग्रेस तर 12%वर इथे होती. यावेळी त्यांना 10% म्हणजे 2 फिगर्स पण गाठणं जवळजवळ अशक्य राहणार आहे. आम्ही हा एक प्रयत्न पूर्ण विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेला आहे. मला कोणी दबावात घेत नाही. म्हणजे मला माझ्या वडिलांना स्वाभाविकपणे फोन आले, आग्रहाची विनंती केली की फॉर्म वापस घ्या. पण असं काही भारतीय जनता पक्षाकडे सध्या नाही आहे की ज्या दबावाखाली आणि ज्या आमिषापोटी मी फॉर्म वापस घ्यावा, आणि ती शक्यता नाही आता. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.